नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजनेबाबत 19 जून 2026 पर्यंत आलेल्या ज्या मोठ्या अपडेट आहेत त्या जाणून घेणार आहोत. ओके, आता उद्या 20 जून 2026 आहे तारीख. ओके, या रोजी कोणाच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहे, देशातील किती शेतकऱ्यांना नक्की याचा लाभ मिळणार आहे, KYC नसल्यास काय होणार, फार्मर ID ही किती महत्त्वाची आहे आणि काही शेतकऱ्यांची नावे या यादीतून का काढण्यात आलेली आहेत. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील सर्वात मोठ्या शेतकरी कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि ही रक्कम जी आहे ती 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाते, म्हणजेच की प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो आणि ही जी रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा केली जाते. ओके, तसेच आता जी पहिली आपली मोठी अपडेट आहे ती म्हणजे की 20 जून 2026 रोजी PM किसान योजनेचा नवीन 2,000चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. देशभरातील 9.44 कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. ओके, आता या हप्त्याद्वारे देशातील 9.44 कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी जमा केले जाणार आहेत, म्हणजेच की आता 18,880 कोटी जे आहेत ओके ते आता मंजूर झालेले आहेत आणि हे सगळी रक्कम जी आहे ती 2,000 करून प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर येणार आहे DBTद्वारे. ओके, जवळजवळ 9.44 कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उद्या. ओके, 2,000 रुपये. ओके, आता या हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 18,880 कोटी निधी वितरित केला जाणार आहे आणि ही जी रक्कम आहे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. आता अनेकांचा प्रश्न पडेल की DBT म्हणजे काय. ओके, DBT म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, मराठीत याचा अर्थ म्हणजे की थेट लाभ हस्तांतरण. यामध्ये सरकारची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मधला कोणताही एजंट किंवा कार्यालयीन हस्तक्षेप यामध्ये करत नसतो. ओके, आता KYC बद्दल एक अपडेट आहे. ओके, सरकारने स्पष्ट आता सूचना दिल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नाही त्यांचा हप्ता अडकू शकतो. आता KYC म्हणजेच की इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर. ओके, यामध्ये आधार क्रमांक आणि इतर माहितीची ऑनलाईन पडताळणी केली जाते. यामुळे खरे लाभार्थी कोण आहेत, खरे शेतकरी कोण आहेत हे निश्चित केले जाते. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अजून KYC केलेली नाही आहे त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओके, तसेच आता फार्मर ID याबद्दल बोलूया आपण. ओके, फार्मर ID बाबत एक मोठी अपडेट आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारकडून फार्मर IDला अधिक महत्त्व दिले जात आहे. फार्मर ID म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक. भविष्यातील योजना, अनुदाने, पीक विमा आणि PM किसानचे हप्ते मिळवण्यासाठी फार्मर ID आता महत्त्वाचा खूपच जास्त ठरणार आहे. ओके, त्यामुळे आता फार्मर ID तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्या. ओके, आधार लिंकिंग आणि बँक खाते पडताळणी अत्यंत महत्त्वाची यामध्ये झालेली आहे. ओके, काही प्रकरणांमध्ये आता फार्मर ID नसल्यास भविष्यातील जे हप्ते आहेत ते सुद्धा थांबू शकतात, म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची फार्मर ID काढून घ्या. ओके, आता आणखीन एक धक्कादायक बातमी म्हणता येईल ती म्हणजे की देशभरातील सुमारे 2 लाख लाभार्थ्या शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळण्यात आलेली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे की चुकीची कागदपत्रे, आधार पडताळणीतील त्रुटी, चुका, जमिनीच्या नोंदीतील तफावत आणि अपात्र लाभार्थी असल्याचे आढळले. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती योग्य आहे का ते तपासणे आता आवश्यक आहे. ओके, जर तुम्हाला 20 जूनचा 2,000चा हप्ता मिळवायचा असेल तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्वरित तुमच्या तपासून घ्या. ओके, तुमचे पहिले KYC पूर्ण आहे का ते तपासा शेतकरी मंडळींनो. दुसरं कारण म्हणजे दुसरं काय बघायचं आहे तुम्हाला, तुमचे बँक खाते आणि आधार कार्डशी ते लिंक आहे का तुमचं बँक खाते ते एकदा तपासा. तिसरं म्हणजे तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का ते एकदा तुम्ही तपासा. ओके, चौथं म्हणजे फार्मर ID तयार झाला आहे का ते तपासा आणि या सर्व बाबी योग्य असल्यास हप्ता मिळण्याची शक्यता तुम्हाला अधिक आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझे लाईक करा. तुमच्या गावातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि PM किसान, पीक विमा, सौर पंप योजना, कर्जमुक्ती योजना आणि शेतीविषयक सर्व ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.